ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचल्यात। अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। महादेव मुंडे हत्येप्रकरणी एसआयटीची चौकशी घोषणा झाल्यानंतर मुंडे जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। ज्ञानेश्वरी मुंडे स्वतः जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। जरांगेंनी देखील ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेला आहे। अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच महादेव मुंडे हत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा झाल्यानंतर मुंडे जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत आणि चर्चा सुरू आहे। अंतरवाली सराटीत या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, ज्ञानेश्वरी मुंडे आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा सुरू आहे। नक्कीच थोड्या वेळापूर्वीच ज्ञानेश्वरी मुंडे आता अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी सुद्धा परळीमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर राज्य सरकारनं महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी समितीची घोषणा केली होती आणि आता एसआयटी कडून महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास होणार आहे। मात्र त्यानंतर आपण आजच्या जर अपडेट महादेव मुंडे हत्या प्रकरणातले जर बघितलं तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामध्ये महादेव मुंडे यांची हत्या कशा प्रकारे झाली, कशा प्रकारे त्रास देऊन झाली आणि त्यांच्या अंगावरती किती प्रकारच्या खुणा होत्या, शरीराच्या कोणकोणत्या भागावर त्यांना मारण्यात आलं, अशा प्रकारची निर्घुण हत्या जी आहे या संदर्भातला पोस्टमॉर्टम अहवाल आज आलेला आहे। आणि त्यानंतर आज ज्ञानेश्वरी मुंडे जे आहेत त्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। राज्य सरकार या प्रकरणी मला चौकशीचं आश्वासन तर देत आहे, मात्र यापुढे चौकशी जात नाही अशा प्रकारची तक्रार त्यांनी मनोज जरांगे यांच्याकडे केलेली आहे। आणि मनोज जरांगे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या काय काय तक्रारी आहेत हे ऐकून घेत आहेत आणि त्यानंतर आता दोघांची चर्चा संपल्यानंतर मनोज जरांगे आणखी याबाबत काय भूमिका घेतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। निश्चित, धन्यवाद नितेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। आता दमदाटा छटमाला मुंबई ते सप्ताह एपीएनं 6 नंबर डिटेक्ट केले, 6 नंबर डिटेक्ट केले ते सप्ताहाचं परमिशन झालं।